चलो रामपाल साहब, मिलेंगे पक्का एक बार ज़रूर, कभी ना कहीं तो। नंबर तो लिया हुआ है ना? नंबर सही नहीं दिया आपने? हाँ नंबर दिया हुआ आहे, तो टेन्शन नाही आहे. चला आता पूर्णेवरून निघालेलो आहोत. आता जायचं पदुमला. रस्ता खराब आहेत बोलतात 40 किलोमीटरचा. हा मंगेश, खराब आहे ना? हां हां, हा बघ हाच रोड आहे. खाली उतरून हा ब्रिज आणि नंतर मग असा असा कच्च्या रस्त्याने वरती येतो. हां, हाच रोड आहे पूर्ण खराबवाला. मॅनेजेबल आहे ना? तू पहिले पुढे जा. हां आता मी येतो ना. ते चायला मध्ये थांबशील ना? शिट. म्हणजे बेसिकली नदी क्रॉस करायसाठी ही एवढी मोठी झंझटमारी आहे, आणि ती तर आहेच. त्यासाठी तर लोक इकडे बाईक रायडिंग करायला येतात. हा रोड आहे. हा याला असाच खोदलेला रस्ता वाटतं लास्ट पर्यंत. अरे यार आईच्या गावात. हाँ मतलब सही रोड पे चल रहे हैं हम लोग. टॉर्जोंग. हाँ बरोबर आहे. एक चांगला दिलासा मिळाला की आपण प्रॉपर रोडवरती आहोत, राईट रूटवरती आहोत आपण. राईट एकदम. हां एकदम करकरीत नवीन आहे, करकरीत. हां इकडनं जायचं ना? रेरू गाव आले. रेरू शाळा होती मध्ये. हा बर्फ आहे. हा हा बर्फ आहे, तो ग्लेशियर आहे तो. अरे यार पाय थोडासा टेकला गेला. हां काय करायचं मग? मागे फिरायचं. कुठून? इकडनंच टाकूया ना. पाय टेकले तर टेकले, आता करणार काय? टाक चायला, घे देवाचं नाव. आता इकडनं तिकडनं काय नाही होणार. नाही नाही, हे पण नाही आणि ते पण नाही, काही एक नाही. हे नाही. कशी? मी चाललोय. पाय तर टेकले गेले, पण गाडी आली. हाँ रे, बिना पाय टेकता आला. माझी भिजली जराशी. चल ठीक आहे. आउट होतो तिकडनं नसेल. वेलकम टू पदुम. आता इकडे काय एंट्री वगैरे नाही ना आपली. गव्हर्नमेंट स्कूल आहे, हायर सेकंडरी आहे, चांगलं आहे. ते पण आत्ता आलेले आहेत, बघितलं ना?
आहेतच ना. अशोक स्तंभ दिलेलं आहे. सरळ आहे, सरळ आहे. वेलकम. पंप आला रे बाबा पदुमचा. इकडे फुल्ल करून टाक, फुल्ल. हवा पण चेक करूया जरा. एक काम करूया, लेहला जायला शॉर्टकट विचारूया कुठून आहे तो. आता हाच आहे मगेश. आता हा जो रोड आहे ना पदुमवरनं लेहचा, हा फक्त संडे आणि आपल्या मंगळवारीच फक्त चालू असतो. त्यामुळे आजच निघूया, उद्या बंद असणारा रोड. आज काही करून 8 पर्यंत तरी पोचूया. 8:30 पर्यंत. अरे 8:30 पर्यंत जरी पोचलो ना तरी पण ठीक आहे. आर्मी कॅम्प आहे याक्सी. फुल मुरे प्लेन टाइप. हा 4:30 निघालेलो आहोत. आता पोचायला 4 तास लागतात म्हणतात. आता बघूया किती वाजतात ते. स्टॉंगडे. वेलकम टू स्टॉंगडे. हे स्टॉंगडे गाव आहे. लेफ्ट बघ मंगेश, लेफ्ट. आता इश्यू काय माहिती आहे, जोपर्यंत ऊन आहे ना, जोपर्यंत ऊन आहे तोपर्यंत गरम आहे. जेव्हा सावली येईल त्यावेळेला फटे थंडी होणार आहे. हे तर कन्फर्म आहे. सरळच्या सरळ रोड आहे एकदम. साजर विलेज. हा आहे कारगिलचा चेकपोस्ट. एंट्री केली आहे. आणि आता इकडनं किती किलोमीटर मंगेश? इकडनं 115 किलोमीटर आणि 5 तास सांगतायत. 5 तास कसे काय लागतील 115 किलोमीटरला? कसे लागतील ना ते आता आपण बघूया पुढे जाऊन. अच्छा, तर आता रोड आलेले आहेत. हे 5 तास लागणार आहे. खुदा खुदा खुदा. तेव्हा थंड वाटायला लागला आता सावलीमध्ये आल्यावरती. मी पण जातो आरामात. ना ते चायला माझा पण टायर जायचा हळूहळू. अरे माझ्यासाठी रोड भरपूर आहे. अच्छा, आता रोड छोटा आणि खाली डायरेक्ट दरी. आरामात रे बेडू. अशी दगडी बिगडी नसायला पाहिजे, पण ठीक आहे आता करणार काय.
या चल मेरे गॅमलर. असं वाटतंय तरी काय की पुढे रोड आहेत म्हणून. ना मंगेश, डोंगरात जाऊन ठोकणार आहे आपण असं वाटतंय ते आता. फुल ऑफ रोड. अरे हे काय प्रकार आहे. पडू नकोस फक्त डोक्यावरती माझ्या. आहे तसा सॉलिड रोड. स्कॉर्पियो नाही, ही फॉर्च्युनर आहे. भाग्यवान. हात दुखायला लागला. आता काढतो गॉगल आणि निघूया पटकन. मागची गाडी यायच्या अगोदर निघूया. मला वाटतं की मॅटर आहे ना अजून गरम होत चाललेलं आहे. रोड खराब होत चाललेले अजून. लूज, एकदम लूज. पहिला गिअरवरती क्लच सोडून दिला. आता चा बाई तू पुढे तुझ्या मर्जीने. मी ना हात लावणार आहे तुला. पुढे कोण आहे ना फक्त. अरे बापरे, हा रोड नाही. मजा आहे पण. म्हणजे एक्सपल्स असती ना तर ती येडी झाली असती माहिती आहे काय ह्याच्यावरती. पहिले 30 किलोमीटर चांगले होते आणि त्याच्यानंतर जी हालत चालू केलेली आहे ना. किती चालवली अजूनपर्यंत. मग त्या चौकीनंतर 35 किलोमीटर चालवलेली आहे. 115 किलोमीटर होती. म्हणजे आता काय ते गणित लावा तुम्ही. किती रे होतात. 80, 90, 100 म्हणजे 80 किलोमीटर बाकी होतो ना. कोणाच्या टुरिस्टच्या गाड्या ना. लेट झाल्या रे आता. आता नाही येणार कुठल्या गाड्या. त्या यायच्या असतं तर मगाशीच आल्या असतं. त्या सकाळीच निघत असतील रे ते लोक. हां जर झांस्करला यायचं असेल तर. हा काय होमस्टे आहे की रेस्टॉरंट आहे. हां हॉटेलच आहे. तो मगाशी लिहिलेला होता ना. काय चहा प्यायचं आहे काय. काय पिवायचं आहे तुला. मला वाटलं लेट झालेलं डायरेक्ट जायचं. ठीक आहे. हॅलो भाई. 20-25 किलोमीटर असाच रोड आहे आणि त्याच्यानंतर आहे ना डायरेक्ट विमान उडणारा रोड आहे तिकडनं. चालू आहे. हाँ नाले भी है। यानी बहुत गहरे हैं कि ऐसे नॉर्मल है। नॉर्मल के अभी तो पानी बढ़ा हुआ जाएगा ना गाड़ी. जाने को तो जाता है पर शाम को ऐसा होता है गर्मी की वजह से बर्फ पिघल जाता है पानी बढ़ जाता है. एक काम कर चहा बिया नको पिऊ. चल आता. नाही नको चल 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 चल. आता एवढी फाडलेली आहे तर राहूनच दे. चहा वगैरे नको काय. चलो. वाटर क्रॉसिंग भरपूर आहेत बोलतात पुढे. और जाने के लिए तो जाएगा गाडी. तिकडनं माझी फाटली आता. हे बघा सरप्राईज.
रोड जरा चांगला आहे आता. कुठे बर्फ अजून नाही आलाय रे. बर्फ आता आपल्याला डायरेक्ट खारदुंगला मिळेल. खारदुंगला, उमलिंगला 2च ठिकाणी आता बर्फ मिळणार आपल्याला. हां, आणि येताना पूर्ण 12 लाखच्या. हे बघ काय इकडे कसला आलोय बघ अंकेश्वरती आपण. अरे बापरे, हे कळत नाही चायला. हे ह्या उतरंडीवरती उतरंडीवरती रेती. क्लच सोडू. किती किलोमीटर झाले? मग 60 किलोमीटर आहेत अजून. अरे 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 बाय 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 बाय. गाव आहे म्हणजे. तेवढं वरती जायचंय अजून आपल्याला. 6:45 झालेले आहेत. 4 वाजता आपण चालू केलेलं होतं पदमवरून आणि आत्ताशी 115 किलोमीटर पैकी फक्त 45 किलोमीटर झालेले आहेत. म्हणजे अजून अर्धा पण नाही झालेला आहे. 5, 6, 7 नाही सॉरी 2.25 तासामध्ये 9:30 ते 9:30 10 पर्यंत पोहोचू लेहमध्ये. बघूया काय ते. घंटाच्या यायला रोड चुकलोय आपण. 1 तास वाढलेला आहे असं एक माणूस बोलत होता. आणि कि वो दूसरा रोड था जहाँ से आपको वाटर क्रॉसिंग मिलता था लेकिन वो नज़दीक पड़ता था. आणि इकडनं तुम्हाला थोडं लॉंग कट पडेल पण वॉटर क्रॉसिंग नाही. त्यांना विचारलं किती वेळ लागेल आता इकडनं खाली जायला लेहला पोचायला. 3.5 तास बोलतोय तो. रोड चुकलो आम्ही. म्हणजे जिकडनं एक राईड होता ना तिकडनं 50 किलोमीटर डोंगरावरती आलेलो आहे. हिमालयाच्या टोकावरती आलेलो आहोत. आणि तिकडे हे जे कामगार लोक आहेत ना ते म्हणाले की यहाँ से 150 किलोमीटर आहे ले. तर घंटा आम्ही तिकडनं जातोय. वाजलेत 7:15 आता. 150 किलोमीटर इकडनं चालवायला अजून 5 तास आहेत. पाहायला आहे काय. त्यापेक्षा आता आम्ही खालीच जातो. पुन्हा बघतो कुठे काय राहायची सोय आहे काय. नाहीतर मग सरळ इकडनं जिकडनं निघालेलो होतो ना 4 वाजता पदूम तिकडेच जाऊ आम्ही. हे याक आहेत. हां याकच आहे ते. पळ. भागो भागो भागो. इकडे विचारायचं आहे ना. ओके हम तो जा भी नहीं सकते. नहीं काय करूया जाऊया. अरे थंडी असेल तुझा प्रॉब्लेम होणार. आप लोग पहले जा चुके हो. नहीं ये रोड से तो नहीं गए. चल मंगेश राहून दे. चल काय नाही. चल जाऊया. च अरे 5 तास. चल काय नव्हतं. या आजा यांच्याबरोबर. चल मंगेश यांच्याबरोबर जाऊया. आता काय करणार. इश्यू काय झालेला आहे माहिती आहे. जो खालचा जो एक रूट होता जिकडे आम्ही ते रेस्टॉरंट हॉटेलच्या इकडे होतो ना तिकडनं एक रूट होता तो आम्हाला कळाला नाही. आणि कळाला नाही पण मी तो बघितलेला होता. तिकडे ती रस्सी लावून बंद केलेला होता. मला वाटलेलं होतं की वर्करचं आहे ते. पण तिकडनं असं पण जायला दिलं नसतं. कारण की तिकडनं पाणी बोलतात की आहे ना वॉटर क्रॉसिंग भरपूर झालेली आहे आणि एक गाडी तिकडे फसलेली आहे. तर ते बंद करून टाकलेले त्या लोकांनी. आणि आम्ही सरळच गेलो आलो इकडनं. आता इश्यू असा झालेला आहे ना की आम्ही 15 किलोमीटर वरती गेलेलो होतो आणि तेवढेच 15 किलोमीटर खाली आलो. आता तेवढेच 15 किलोमीटर पुन्हा वरती चाललेलो आहोत. कारण की ह्या रोडवरती होमस्टे वगैरे नाही आहेत. म्हणजे एक तर तुम्ही सरळ जावा
लेला, नाहीतर बघा बाबा तुम्ही तुमचं काय आहे ते. तर आता आम्ही विचार केलेला आहे की काही होऊन देत लेला जायचा म्हणून.